वळूयात पुढच्या बातमीकडे। 98व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होते। दिल्लीमध्ये 3 दिवसीय साहित्य संमेलन होत आहे। दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलंच संमेलन होत आहे। खासदार सुप्रिया सुळे या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाल्याची माहिती सध्या समोर येते। ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे आणि या ग्रंथदिंडीमध्ये आता खासदार सुप्रिया सुळे या सहभागी झालेले आहेत। आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय। आजपासून या संमेलनाला सुरुवात झालेली आहे। साहित्यिकांमध्ये आता एक वेगळाच उत्साह आपण पाहतोय। दिल्लीमध्ये 3 दिवसीय हे साहित्य संमेलन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 3:30 वाजता उद्घाटन होणार आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलंच संमेलन होत आहे। आजपासून 23 फेब्रुवारी दरम्यान तालकटोरा स्टेडियममध्ये हे संमेलन भरवण्यात येणार आहे। डॉक्टर तारा भवाळकर या संमेलन अध्यक्ष आहेत। ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे। या ग्रंथदिंडीमध्ये आता खासदार सुप्रिया सुळे या सहभागी झालेल्या आहेत। पत्रकारांसोबत त्या संवाद साधतायत। दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे। या ग्रंथदिंडीमध्ये आता खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत। आजपासून साहित्यिकांचा मेळावा दिल्लीमध्ये पाहायला मिळणार आहे। या ग्रंथदिंडीत आता अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। तर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।